राज्य सरकार प्रत्येक वेळी मनोज जरांगे यांच्या मनाप्रमाणे वागत गेलं आणि त्यामुळे जरांगे राज्य सरकारच्या डोक्यावरती बसले असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलाय। दरम्यान जरांगेंची ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी असंवैधानिक आहे। आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याचा पुनरुच्चार देखील बबनराव तायवाडे यांनी केलेला आहे। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेनं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे। मनोज जरांगेंनी आज थोडी वेगळी भूमिका घेतली। 10% आरक्षणाचा लाभ ज्यांना घ्यायचा त्यांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा, मात्र आम्हाला ओबीसी अंतर्गत आरक्षण हवं ही आमची भूमिका ठाम आहे। आमचं आंदोलन सुरू राहील। नाही, हे बघा की सुरुवातीपासून जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मराठा समाजामध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह होते। पहिला आंदोलनकर्त्यांचं जे मत होतं की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं, कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे मराठवाडा विभागात। राज्य सरकारने जरांगेंचे लाड पुरवले त्यामुळे ते डोक्यावर बसले। नक्कीच पुरवले ना। त्यांनी ज्या ज्या मागण्या सरकारकडे मागत गेले त्या प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचा सरकारने प्रयत्न केला। केल्या असं नाही म्हणणार, त्या पूर्ण करण्याचा सरकारने प्रयत्न केला। त्यांनी ज्या जे काही सजेशन दिले ते सरकारने स्वीकारले आणि त्याप्रमाणे GR काढले, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला। परंतु प्रत्येक वेळेस अनुभवामध्ये असा आलेला आहे की एक मागणी पूर्ण होत असताना त्याच्यातनं दुसरी मागणी आंदोलनकर्ते उभी करत होते आणि पुन्हा सरकारला पिछामध्ये पडत होते। दुसरी मागणी पूर्ण करत येत असताना पुन्हा तिसरी मागणी ते काढत, म्हणजे त्या मागण्यांना अंतर आलेला नव्हता। एका वेळेस आंदोलन करत असताना ज्या काही मागण्या असतात त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारख्या असायला पाहिजे। नवीन मागण्या त्याच्यामध्ये पुढच्या आंदोलनामध्ये यायला। पण या आंदोलनात एक वैशिष्ट्य दिसलं की एक मागणी झाली की दुसरी झाली की तिसरी झाली की चौथी, अशा प्रकारे होऊन आणि त्याच्यामुळे आंदोलकांचं सुद्धा समाधान कधी झालं नाही आणि सरकार त्यांना समाधानी करू शकलं नाही। आता इतकं वितुष्ट आलं की SIT चौकशीपर्यंत हा संपूर्ण प्रकार पोहोचलेला आहे। आता हे बघा की खरं म्हणजे त्या दिवशी जरांगे पाटील साहेब बोलताना भावनेच्या आहारी म्हणा किंवा अति रागामध्ये म्हणा अशा प्रकारे काहीतरी बोलले। मी जरांगे पाटील साहेब जे बोलले त्याचंही समर्थन करत नाही, त्याचा निषेध करतो, ते वाक्यसभेत निंदनीय। पण त्याच वेळेस ही SIT चौकशी बसवताना खरंच त्याची गरज होती का, याचा अभ्यास झाला का, याचा सुद्धा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे होता। शेवटी SIT चौकशी होईल, जे तथ्य आहे ते बाहेर येईलच, आज न उद्या या महाराष्ट्रातील जनतेला कळेलच। तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।